आज जे तुम्ही जगताय ना, आज ज्या वातावरणामध्ये मी अनेकदा म्हणतो ना, हे बाहेरचे राज्यांमधले जे लोंढे येतात, बाहेरच्या राज्यांमधले लोक महाराष्ट्रामध्ये येतात, काय येतात? कारण जे महाराष्ट्रामध्ये वातावरण आहे ते भारताच्या कुठच्याही राज्यांमध्ये नाही आहे. आज या महाराष्ट्रामधले, आज मुंबईसारख्या ठिकाणी, पुण्यासारख्या ठिकाणी, नागपूरसारख्या ठिकाणी आज मुली महिला आज बसने जात असतात, कितीही वाजता रस्त्याने फिरत असतात. आज ह्या महाराष्ट्रामधला माणूस कधी त्यांना आज वेड्या वाकड्या नजरेने बघणार नाही, कधी त्यांना हात लावणार नाही, कधी छेडछाड करणार नाही. हे अनेक महिला, अनेक मुली, अनेक मुलं हे त्यांचा प्रदेश सोडून महाराष्ट्रामध्ये येतात. अनेक मुली स्वतः येऊन सांगतात की आम्ही दिल्ली सारख्या ठिकाणी, दिल्लीच्या बसमध्ये, त्यांच्या परिवहन बस जी काय सेवा आहे त्या बसमध्ये आम्ही बसू शकत नाही, आम्हाला भीती वाटते. 7 नंतर दिल्ली सारख्या ठिकाणी, देशाची राजधानी, 7 नंतर आम्हाला फिरायला भीती वाटते. देशाच्या राजधानीमध्ये जर समजा महिला असुरक्षित असतील आणि त्या सर्वांना आज सगळेजण, आज तुम्ही मुंबईमध्ये बघा, हरभजन सिंग पासून सगळेजण आज मुंबईत स्थायिक झालेत. कोणाकोणाची घरं नाहीत म्हणून सांगा, सगळेजण आपापल्या प्रदेशामधून आले आणि इथे मुंबईमध्ये, पुण्यामध्ये स्थायिक झाले. का झाले? कारण असं वातावरणच मिळत नाही. हे वातावरण कशामुळे निर्माण झालं? ही वैचारिक बैठक महाराष्ट्राची कशातनं निर्माण झाली? यांच्यामुळे. अशी असंख्य माणसं आहेत. म्हणजे आज पुण्यामध्ये, मला अजूनही आठवते लहान असताना मी जेव्हा पुण्यामध्ये येत असे, आजही आहे, काही आज वेगळं नाहीये, परंतु आज अनेक, त्यावेळेला पण देखील अनेक महिला, अनेक मुली आज सायकल चालवायच्या, स्कूटर चालवायच्या. हे वातावरण कुठे नव्हतं हो. हा मोकळेपणा आला कुठून? हा मोकळेपणा महाराष्ट्राचा स्थायीभाव होता. महाराष्ट्रामध्ये आज महिला मोकळेपणाने फिरू शकतात, वागू शकतात, बाहेर जाऊ शकतात. या सगळ्या लोकांची जो घडवला ना महाराष्ट्र, याच्यातनं आज आपण हे सगळं बघतो आहोत. आपण दरवेळेला म्हणतो की मोगलांनी आक्रमण केलं, ह्यांनी आक्रमण केलं, त्यांनी आक्रमण केलं, पण ह्या सगळ्या आक्रमणामध्ये बंडखोरीचा विचार हा पहिला जर कोणाच्या मनात आला असेल तर तो एका स्त्रीच्या मनात आला की ह्यांच्या विरुद्ध बंड झालं पाहिजे. माझ्या भूमीवरती माझं राज्य असलं पाहिजे आणि माझ्या भूमीवरचं माझं राज्य, तिथून तो शब्द आला स्वराज्य. तो एका बंडखोर एका मुलीमध्ये आला, जिने आपल्या वडिलांना सांगायचा प्रयत्न केला, त्यानंतर आपल्या नवऱ्याला सांगायचा प्रयत्न केला. त्यांनी तो प्रयत्न केला देखील. ते आमच्या जिजाऊ साहेब, शहाजीराजांनी बंड केलं, फसलं, आणि मग ती संपूर्ण गोष्ट आपल्या मुलाकडनं करून घेतली. त्यालाही नशीब लागतं, त्याचा मुलगा जन्माला यायला लागतो. पण विचार करा, आपण शिवछत्रपती या सगळ्या गोष्टी बोलतो, परंतु त्यावेळेला संपूर्ण जो काही पगडा होता, जो मोघली पगडा होता, भाषेवरचा फारसी पगडा होता, आमच्या शिवछत्रपतींनी सांगितलं मराठी शब्दकोश काढा. फारसी जो आपल्यावरचा परिणाम आहे तो सगळा घालवा. संस्कृत ही महाराजांची अत्यंत आवडती भाषा होती आणि मराठी शब्दकोश निर्माण करण्याचं सगळ्यात मोठं काम हे शिवछत्रपतींनी केलं. त्यावेळेला आम्ही नुसतेच फक्त छत्रपती शिवाजी महाराज की जय फक्त आम्ही फक्त घोषणा देणार,
पण आपण भाषा कशी बोलतो आहोत, आपण काय बोलतो आहोत, कसं बोलतो आहोत, आज लक्ष आहे का या गोष्टींकडे आपलं? नुसती या महापुरुषांचे त्यांचे फक्त जयंती आणि पुण्यतिथ्यांना फक्त आपली आठवण येणार, त्यांची पुतळ्यांना हार घालून आम्ही मोकळे होणार. त्यांनी काय सांगितलं हे आपण संपूर्णपणे विसरलेलो आहोत आणि म्हणून आज महाराष्ट्राची ही अवस्था आहे. तुम्ही कोणतंही क्षेत्र काढा, कोणतंही क्षेत्र काढा, आज शिवछत्रपतींच्या नंतर संपूर्ण साम्राज्याचा सगळा कुठपर्यंत पसरवलं ते पेशव्यांनी पसरवलं, मराठा साम्राज्याने पसरवलं. काय केलं? शिवछत्रपतींचा विचार पसरवला. तो शिवछत्रपतींचा विचार कुठून कुठपर्यंत पसरवला? जवळपास 125 वर्ष या संपूर्ण हिंद प्रांतावरती मराठ्यांचं राज्य होतं. आज ज्याला आपण भारत म्हणतोय ना, या भारतामध्ये अनेक आहेत. बंगाल आहे, पंजाब आहे, तामिळनाडू आहे, गुजरात आहे, अनेक आहेत. परंतु महाराष्ट्र हा एकमेव आहे ज्यांनी संपूर्ण या भूमीवरती राज्य केलं 125 वर्ष. आणि याच्यातनं नंतर फक्त ब्रिटिश आले, पण या देशातला कोणी नाही उभा राहिला. जे ब्रिटिश आले ते मराठा साम्राज्य बाजूला काढून पुढे आले. तोपर्यंत मराठा साम्राज्य होतं. आम्ही विसरून गेलो आम्ही कोण होतो, आम्ही कोण आहोत, आमची ताकद काय होती, आम्हाला लोक कसे विचारायचे, आम्ही सगळं विसरून गेलेलो आहोत. मी कालच म्हटलं ना, हे रोजचे हे कोणी IPL मध्ये गुंतलेला आहे, कोणी 2020 मध्ये गेलेला आहे, अजून कोणीतरी दुसऱ्या कुठच्याही कॉन्सर्ट मध्ये आहे, कोणीतरी OTT वरती पिक्चर बघतोय, कोणीतरी ते इंस्टाग्राम वरती ढकलतायत. मूळ गोष्टींकडे आमचं दुर्लक्ष झालं की कोण आहोत आम्ही, आम्हाला हे कोणी शिकवलं, आमची भाषा काय, आमची मराठी भाषा. साधी गोष्ट लक्षात घ्या हो, की आज अभिजात भाषेचा दर्जा मिळाला मराठी भाषेला का? कारण ती प्राचीन भाषा आहे म्हणून. आणि आमच्याकडे वाद कसले चालू आहेत महाराष्ट्रामध्ये? हिंदी लादण्याचे. हिंदी ही साधारणपणे आता 150 वर्षापूर्वीची, फार फार तर 200 वर्षापूर्वीची भाषा आहे, 150-200 वर्षापूर्वीची. त्याच्यात आम्ही गुंतलेलो आहोत. म्हणजे उद्या हिंदी भाषेला जर समजा अभिजात भाषेचा दर्जा मिळायचा असेल ना, अजून 1000 वर्ष आहेत. आम्ही गुंतलोय त्याच्यात. भाषेचा कडवटपणा काय असतो ना, आत्ताची एक फक्त तुम्हाला क्लिप दाखवतो. आत्ताची एक गोष्ट दाखवतो. बंगालमधली आहे, सामान्य सर्वसामान्य माणसं आहेत रस्त्यावरची, त्यांच्याशी एक माणूस बोलतोय. ते काय बोलतायत फक्त ऐका. मोठ्याने लाव रे जरा, आवाज नाही का? परत लाव, परत लावते, आवाज मोठा कर त्याचा. हिंदी मुझे आता नहीं, सीख रहा हूँ मैं धीरे-धीरे. थोड़ी मुझे भालो बातचीत आती है और 2-4 चीजें आती है. आप लोग भी हिंदी नहीं ना? बांग्ला नहीं होता. हिंदी आती है हिंदी, लेकिन अभी हिंदी भाषा है जोड़ने के लिए, एक दूसरे को जोड़ने के लिए एक भाषा है. बंगाल से ज्यादा बाहर रहिएगा, लेकिन इससे अच्छे बात कीजिएगा हिंदी. बाहर इंग्लिश बोलेंगे ना, बाहर इंग्लिश, हिंदी भाषा आपकी नहीं. আপনি যেমন বাংলা শিখছেন, আমরা যেমন হিন্দি শিখছি,
क्या नाम है आपका? अपनी पाहिले किती कडवट आहेत. तुम्ही जोपर्यंत कडवट राहणार नाही, तुम्ही जोपर्यंत कडवट होणार नाही, तोपर्यंत ह्या गोष्टी अशाच होत राहणार. या सगळ्या मंडळींनी येऊन जे तुम्हाला सांगितलं, आजपर्यंत जे आम्हाला शिकवलं, सांगितलं, वानखेडे स्टेडियमवरच्या भर मॅच मध्ये ज्या वेळेला आमचा सचिन तेंडुलकर येतो ना, त्यावेळेला पहिलं भाषण तो मराठीत करतो. मला अभिमान वाटतो त्याचा. होय, भारत रत्न आहे, पण आपली भाषा नाही विसरला, आपलं राज्य नाही विसरलं, आपली माणसं नाही विसरला, आपली जागा नाही विसरला. आणि आमची लोक, इतरचे लोक येतात, त्यांच्याशी भांडताना पण हिंदीत भांडतात. बरं, तुला येत पण नाही हिंदी. मग त्याशी कोणतरी असं बोलताना कायकू हा शब्द कुठून आला मला कळलं नाही. हा कुठच्याही भाषेत नाहीये शब्द. ऐसा कायकू करताय, कायकू कुठून आला हा शब्द? बरं बोल, माझा भाषा कुठचीच वाईट नसते. आपण मार खातोय ह्याच गोष्टीने की आम्हाला कोणी काय सांगितलं, आम्हाला कोणी काय शिकवलं. मी मगाशी म्हटलं ना की आपल्याला ह्या गोष्टींचा अभिमान पाहिजे. माझे एक मित्र आहेत, ते एकदा मध्यंतरी काहीतरी त्यांच्या ऑफिसचा सगळे स्टाफ होते, त्यांचे लोक होते, मला असं वाटतं टाइम्स ऑफ इंडिया मधले होते. ही गोष्ट आता झाली त्याला 15 वर्ष झाली, 10-15 वर्ष झाली. त्यांना घेऊन ते कुठेतरी पिकनिकला म्हणून गेले. या कर्जत बिरजत या सगळ्या भागामध्ये कुठेतरी गेले. पावसाळ्याचे दिवस होते. त्यांनी मला सांगितलं, म्हणे मला जरा पोचायला उशीर झाला. मी बघितलं तर आमच्या म्हणे वर्तमानपत्रामध्ये काम करणारे एक 10-12 बंगाली लोक होते. मुलं मुली अशा सगळे बसले होते. आणि ती मुलं मुली रवींद्रनाथ टागोरांच्या कविता आणि गाणी म्हणत होते. त्याला रवींद्र संगीत म्हणतात. बंगाल सोडून महाराष्ट्रामध्ये आहेत, महाराष्ट्राच्या एका वर्तमानपत्रामध्ये काम करतायत, आणि इथे आल्यावर देखील त्यांचं रवींद्र संगीत ते विसरलेलं नाहीत. आणि आमच्याकडे लेखक कोण आणि कवी कोण हा जातीतनं पाहिला जातो. तुम्ही मराठी म्हणून एकत्र कधी येऊच नाहीत याचा पूर्णपणे बंदोबस्त केलेला आहे. तुमचा पूर्णपणे बंदोबस्त केलेला आहे. आता काल परवाकडे कोणतरी ते कोणी साधू आहेत ना, संधी साधू, कोणालाही पेव फुटतं. त्याशी एका बाबाची एकाने मस्त उतरवली. मी कुठेतरी त्याची कोणाकडे तरी क्लिप पाहिली, ती फार फार सुंदर उतरवली त्याची. त्याने विचारलं, काय बाबा, सीता स्वयंवर में रावण जी आए थे क्या? बरं, आता ह्यांना काही सगळंच माहिती असतं ना, वरती काही लावलं की सगळंच माहिती असतं. तो बोला, हाँ आए थे. अच्छा, तो उनको न्योता देने कौन गया था? तो बोले, नहीं, वो राम जी के कोई थे, उनके साथ वाले जो थे उनको न्योता देने गए थे. अच्छा, तो न्योता पहुंच गया वहां पे? तो बोले, हाँ, इसीलिए तो आ गए. अच्छा, तो राम जी उसी रास्ते से क्यों नहीं गए? वो सेतु क्यों बांधा? बोलती बंद त्याची समोरच्याची. याचं कारण अभ्यास नाही, माहिती काहीच नाही. बस बसायचं. साधी भोळी माणसं तर आहेतच या देशात. ही सगळी माणसं इथे येणार आणि कसा वाद पेटवायचा फक्त बघा. वाद फक्त पेटवायची. काय, मी तुम्हाला एक गोष्ट तुम्हाला सांगतो की कोणतीही सद्य परिस्थिती ही तुम्हाला राजकारण सोडून बोलता येत नाही.
आज हा कोणावरती तरी बाबा राजकारणाच्या वरती बोलणार आहे वगैरे अशातला असेल ते येतच त्याच्यामध्ये. परंतु हे सगळं वाटोळं जे झालेलं आहे, या सगळ्या वाटोळ्याला कारणीभूत फक्त महाराष्ट्रातले राजकारणी आहेत, दुसरं कोणी नाही. नाही तर हिंमतच नाही होणार हो. आज जो महाराष्ट्रामधला जो प्रश्न आज तो काय तो रिक्षा भिक्षांचा काय मराठी बोललं पाहिजे वगैरे जो विषय आलाय, हिंमत कशी होते मला जरा सांगा. नाही मराठी बोलणार, तुमच्या राज्यात येऊन तुम्हाला ते सांगतायत की नाही मराठी बोलणार आम्ही, आणि त्याच्यावरती आमचे मंत्री त्यांना सांगतायत बरं बरं ठीक आहे 4 महिने अजून घ्या मराठी शिका. हिंमत नाही तुमची, लायसन्सच रद्द करा. हेच बाकीच्या राज्यात काय होईल, हेच तामिळनाडूमध्ये जर समजा ते बोलले नाही बोलत जा तामिळ, काय होईल मला जरा सांगा. तिकडे पंजाबमध्ये गेले आणि बोलले नाही येत पंजाबी आम्हाला, नाही बोलायचं पंजाबी, काय होईल तिकडे. गुजरातमध्ये गेले आणि बोलले नाही गुजराती बोलायचं आम्हाला, काय होईल त्या राज्यांमध्ये तिकडे. मराठी टिकवायची असेल तर ती वरपासून खालपर्यंत टिकवायला लागते. आणि आमच्या लोकांनी जे सांगितलं, आमची लोक जे सांगत आले बोलत आले, तो महाराष्ट्राचा ठसा तो त्यांनी उमटवला ना. म्हणजे एक साधं उदाहरण तुम्हाला सांगतो. सी.डी. देशमुख, चिंतामणराव देशमुख, हा देश स्वतंत्र झाल्यानंतरचे आपल्या देशाचे पहिले फायनान्स मिनिस्टर. आधी कोण होते, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर. भारत स्वतंत्र झाल्यानंतर ज्या नोटा छापल्या गेल्या त्या नोटेवरचं पहिली स्वाक्षरी जी आहे नोटेवरची ती चिंतामणराव देशमुखांची आहे, एका मराठी माणसाची आहे. पण ज्या वेळेला संयुक्त महाराष्ट्राचा लढा पेटला आणि मुंबई महाराष्ट्रात राहणार का गुजरातमध्ये जाणार हे ज्यावेळेला त्याचा लढा ज्यावेळेला सुरू झाला, संयुक्त महाराष्ट्र समितीचा लढा ज्यावेळेला सुरू झाला, त्यावेळेला लोकसभेमध्ये या चिंतामणराव देशमुखांनी पंडित जवाहरलाल नेहरूंना सांगितलं की तुमच्या मनामध्ये महाराष्ट्राबद्दल चांगला विचार नाहीये, मुंबई ही महाराष्ट्रामध्ये राहणार आणि हा माझा राजीनामा. तो माणूस IAS होता. त्यांना जेवढे मार्क मिळाले तेवढे आजपर्यंत IASच्या परीक्षेमध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये आजपर्यंत एवढे मार्क कोणालाही मिळाले नव्हते. ते सी.डी. देशमुख, ते महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी पंडित जवाहरलाल नेहरूंसमोर राजीनामा फेकतात. हा महाराष्ट्र. आणि आम्ही काय करतोय, आमचं लक्षच नाही महाराष्ट्राकडे. आमच्या देशामधला एकमेव खेळाडू, महाराष्ट्राचा एकमेव खेळाडू सचिन तेंडुलकर, ज्याला भारतरत्न मिळालं, एकमेव खेळाडू आहे. आम्हाला काय, मॅच बघतोय, आनंद घेतोय, बस झालं, संपला विषय. हे दुसऱ्या कोणत्याही राज्यामध्ये असतं ना, त्यांचं काय केलं असतं. थोडा लाईट लावा रे लोकांमध्ये. मला असं वाटतं मी एकटाच बोलतोय. लोकांमधले लाईट आहेत का, माझ्यावरचा नाही. हा बघ, हा लोकांमध्ये आहेत की नाही लाईट. अरे तापायला लागणार रे माझ्या मागे. हा, आज मी जर चुकत नसीन तर आज दादासाहेब फाळकेंची जयंती. माहितीच नाही आम्हाला कोणाला. आज आम्ही OTT वरती बघतोय, चित्रपट बघतोय, आम्ही मजा घेतोय, चित्रपटांची मजा घेतोय. अरे पण ज्या भारतामध्ये पहिल्यांदा चित्रपट सृष्टी आणली, चित्रपट ज्या माणसाने पहिला बनवला तो आमचा मराठी माणूस दादासाहेब फाळके. आम्हाला विसरच पडलेला आहे या लोकांचा. भाई सत्यजित रे यांना ऑस्करचा लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड मिळाला. ऑस्करचा
लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड हा सत्यजित रेंना मिळाला, पण आमच्या व्ही शांतारामांना नाही मिळाला, आमच्या दादासाहेब फाळकेंना नाही मिळाला, आमच्या बाबूराव पेंटरांना नाही मिळाला. आमची लॉबीच नाही. आमच्या राज्यकर्त्यांना, आमच्या पुढाऱ्यांना वाटलं पाहिजे की आमची माणसं आम्ही मोठी केली पाहिजेत. काही नाही, निरुत्साह. आमच्या लोकांना मोठं बोलण्यातच आम्हाला पाप वाटायला लागलं. तुम्ही सायन्स अँड टेक्नॉलॉजी घ्या, त्यात मराठी माणसं आहेत. कुठे आहेत ती? गोवारीकर आहेत, माशेलकर आहेत, अनेक लोक आहेत. माशेलकर या माणसाने आज आम्हाला कळत नाही, आम्ही जातो खंडोबाला, जातो खंडोबाच्या इकडे जातो, आम्ही तुमचा काय त्याला काय हळद असते ना तिकडे, भंडारा, आम्ही उधळतो तिकडे भंडारा म्हणजे काय हळदच ना. या हळदीवरती अमेरिकेने पेटंट सांगितलं होतं की हे नाही आमचं आहे म्हणून. अमेरिकेने जागतिक स्तरावरती आमचे माशेलकर भांडले आणि ते पेटंट भारताला मिळवून आणलं की हळद आमची आहे. आम्ही रोज सकाळी देवाला लावताना हळद लावतो, कुंकू लावतो, पण आमच्या त्या हळदीचं पेटंट हे ज्या माणसाने आणलं आमच्याकडे, आम्हाला माहित नाहीये, आम्हाला महत्वच नाही आमच्या माणसांचं. काही देणं घेणं नाहीये. मी त्या दिवशी सांगितलं ना तुम्हाला, महाराष्ट्रामध्ये मराठी संगीतकार तर असंख्य होऊन गेले, पण देश पातळीवरचं, जागतिक पातळीवरचं लक्ष्मीकांत कुडाळकर, लक्ष्मीकांत प्यारलाल मधले लक्ष्मीकांत हे कुडाळकर होते, आमच्या कुडाळ मधले. आमचा मराठी माणूस होता. 6300 गाणी दिली आजपर्यंत. 6300 गाणी कशाला म्हणतात हो? काय आहे आमच्याकडे? लक्ष्मीकांत कुडाळकरांच्या नावाने आमच्याकडे काही आहे? छत्रपती शिवाजी महाराज ही महाराष्ट्राची ओळख, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही महाराष्ट्राची ओळख, ज्योतिराव फुले आमचे ही महाराष्ट्राची ओळख. हे मोठेच होते, ही मोठीच माणसं होती. लोकमान्य टिळक ही मोठीच माणसं होती. पण आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने केवढ्या गोष्टी आहेत. पूल आहेत, पुतळे तर भरपूरच आहेत. बाबासाहेबांच्या नावाने किती आहेत? अनेक रस्ते आहेत, अनेक गोष्टी आहेत. ज्योतिरावांच्या नावाने किती आहेत? पुतळे आहेत, अनेक रस्ते आहेत, अनेक चौक आहेत. लोकमान्य टिळकांच्या नावाने किती आहेत? अनेक गोष्टी आहेत, रस्ते आहेत, चौक आहेत, स्मारक आहेत, पुतळे आहेत. इतर जी मोठी माणसं होऊन गेली महाराष्ट्रामध्ये, त्यांच्या नावाने आपण कधी काय करणार आहोत? ही स्मारक, हे चौक, हे पुतळे, अहो जगाला ओरडून बोंबलून सांगितलं पाहिजे आमच्याकडे कोण जन्माला आले. आणि ते फक्त महाराष्ट्रामध्ये आले, इतर भारताच्या कुठच्याही प्रांतात नाही आले. काँग्रेसची स्थापना याच महाराष्ट्रात झाली. RSSचे सरसंघचालक झाले आजपर्यंत. किती झाले? माझे ते 5 झाले ना, बरोबर ना? 5 का 6 झाले? 6 झाले. या 6 पैकी 4 मराठी माणसं आहेत. म्हणजे या देशामध्ये सर्वात मोठे जे काही पक्ष किंवा संघटना ज्या काही उभ्या राहिल्या, आपण त्याच्याकडे ह्या पक्षाचा आहे, आपण तो त्या पक्षाचा आहे. अरे महाराष्ट्रातला आहे हे आपण का विसरतोय? लता मंगेशकर एवढी मोठी मोठी गायिका, भारतरत्न लता मंगेशकरांच्या नावाने काय महाराष्ट्रामध्ये जरा सांगा मला. आत्ता आशाताई गेल्या. किशोरी आमोणकर, अहो भीमसेन अण्णा, भीमसेन जोशींच्या नावाने काय आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये?
हे जर दुसऱ्या राज्यामध्ये जन्माला आले असते ना, त्यांनी ओरडून ओरडून जगाला सांगितलं असतं, अरे आमच्याकडे कोण रत्न जन्माला आली. आम्ही पडलोय कशामध्ये, सापडलोय कशामध्ये, आम्ही जातीपातीत सापडलोय. लोकमान्य टिळक ना ब्राह्मण होते, जाऊन ते आपल्याला काय करायचंय. महात्मा ज्योतिराव फुले ना माळी होते, आपल्याला काय करायचंय. बाबासाहेब आंबेडकर ते दलित होते, त्यांना काय आपल्याला काय करायचंय. शिवाजी महाराज ते काय मराठ्यांचे राजे. हे आमच्याकडेच सगळं सुरू केलं, हे आम्हीच लोकांनी सुरू केलं. आम्हीच आमच्या महापुरुषांना जातीपातीमध्ये आम्ही विभागलं. आम्हीच आमच्या लेखकांना, कवींना, आम्ही सगळ्यांना आम्ही जातीमध्येच बघायला लागलो. पुस्तकाचं नाव नाही बघायचं, पुस्तकाचा लेखक बघायचा आणि त्याप्रमाणे पुस्तक विकत घ्यायचं की नाही घ्यायचं आम्ही ठरवायचं. कोण काय बोललंय याच्यावरती आम्हाला काही देणं घेणंच नाही रे. इतका विभागलेला, इतका बेसावध मराठी माणसापेक्षा दुसरा माणूस नाही भूतलावरती. माझ्या मनातला जो महाराष्ट्र आपण ज्याला म्हणतो, अहो महाराष्ट्र दरवेळेला बोलताना आम्ही आमचा महाराष्ट्र स्वाभिमानी आहे म्हणजे काय. म्हणजे काय आम्हाला कळतच नाही. बरं, अनेक सुशिक्षित लोक आहेत, त्यांनाही समजत नाही. मी नेहमी सांगत असतो ना, माणूस सुशिक्षित असून उपयोगाचा नाहीये, तो माणूस सुज्ञ असावा लागतो. ते मध्यंतरी काय ते झालं ना, ते काय सिंदूर काय ते युद्ध बिद्ध काय ते झालं सगळं, आणि मग सगळे जण सुरू झाले, कराची ले लिया, इस्लामाबाद ले लिया, आणि काय अजून काय घेतलं, लाहोर ले लिया. साला म्हटलं हे घेऊन करायचं काय याचं. समजा उद्या लाहोर घेतलं तर लाहोरमध्ये सत्ता कोणाची. बाकी सगळं पाकिस्तानचं, मध्ये लाहोर फक्त भारताची. असं कसं होऊ शकतं. काहीही थापा मारतात आणि आमचे लोक टाळ्या वाजवतात. घेतलं बरं का एकदाच लाहोर, जणू का हात सोडून आला होता तिकडनं. काही माहिती नाही, कशाचा कशाला काही पत्ता नाहीये. आपल्या जगामध्ये, आपल्याच विश्वामध्ये दंगलेले असतात, रमलेले असतात. जा एकदा बाहेरच्या राज्यांमध्ये बघा, दुसऱ्या भाषांमध्ये कधी दुकानाच्या पाट्या तरी लागतात का बघा. आज महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी, आज भाईंदर बिंदर या ठाणा बिणा अनेक ठिकाणी आज गुजराती पाट्या लागतात. पुण्यामध्ये गुजराती पाट्या लागतात. माझा भाषेला विरोध नाहीये, भाषा तिकडे गुजरातमध्ये, भाषा कुठलीही चांगली, पण ते तिकडे त्या राज्यात ज्या राज्याची राजभाषा जी आहे त्याच भाषेमध्ये इकडचे बोर्ड लागणार. याच्यावरती आपण ठाम राहिलं पाहिजे. आणि मग माझ्या सहकार्यांनी उद्या सर समजा काहीतरी केलं की लगेच आमचेच बोलणार. खरं तर मारायला नव्हतं पाहिजे. मग काय करायला पाहिजे होतं. आरती ओवाळायला पाहिजे होती त्याची. काय करायला पाहिजे होतं. सर्वात महत्वाची गोष्ट कोणती, यांची हिम्मत होते. या सगळ्या गोष्टी, आम्ही मराठी बोलणार नाही, तुमच्या राज्यात आम्ही गुजराती पाटी लावू, आम्ही तुमच्या राज्यात येऊन आम्ही मुंबईला बॉम्बे म्हणू. म्हणजे गंमत बघा, बॉम्बेचं मुंबई, खरं तर मुंबईच नाव आहे त्याचं, आणि मद्रासचं चेन्नई हे एकाच वेळेला झालंय. 96 साली का 97 साली. पण सगळे लोक बोलताना बरोबर चेन्नई बोलणार आणि इथे बोलताना बॉम्बे म्हणणार. हॉटेलची नावं बदललेली लक्षात राहतात रे. ओबेरॉयचं ट्रायडंट झालं की लगेच लक्षात राहते यांच्या. नाही नाही, ट्रायडंटला जायचंय. अरे पूर्वी ओबेरॉय होतं ना. नाही नाही, आता ट्रायडंट झालं. मग मुंबई झालेलं लक्षात राहत नाही. बरं, तो आमचा भावनेचा विषय आहे. तिथे 7 आयलंड्स होती, बेटं होती. त्या 7 बेटांवरती फक्त एक मंदिर होतं, ते मुंबा देवीचं मंदिर होतं. आणि मराठी माणूस देवीला आई म्हणतो. तो तिथे जाताना कुठे चाललास, मुंबईला चाललो, मुंबईचं दर्शन घ्यायला चाललो. याच्यातनं ते मुंबई हे नाव आलं. पण आम्हीच नाही, आम्हालाच काही वाटत नाही या गोष्टींचं. एखादा समोरचा काही बोलला
की बाबा काय बॉम्बेला जाऊन आलो, आम्ही पण काही लक्ष देत नाही. मागे एका चित्रपटामध्ये केलं होतं त्यांनी, चित्रपटामध्ये बॉम्बे बॉम्बे. पंडित रमाबाई, आनंदीबाई जोशी, त्या काळामध्ये विचार करायचा परदेशामध्ये जायचं आणि डॉक्टर व्हायचं. विचार करून बघा त्या काळात, म्हणजे तो कोणता काळ होता. समुद्रावरनं गेल्यावर तुम्हाला हिंदू धर्मात तुम्ही राहणार नाही, तुम्हाला दुसऱ्या धर्मात जावं लागेल. काहीतरी आचाट विचाट काहीतरी कल्पना असायच्या त्यावेळेच्या. म्हणजे त्यावेळेला आमचे दादासाहेब फाळके देखील परदेशात गेलेच की, अनेक लोक गेले, गांधी गेले की. गांधीने कुठचा धर्म बदलला? पण त्यावेळेला ते काहीतरी असायचं, विहिरीत पाव टाकला की धर्म बदलतो. कुठला पाव टाकला की? सध्या प्लेटमध्ये पडला पाव तरी धर्म नाही बदलत होता. पण प्रश्न असा आहे की त्या काळामध्ये अशा प्रकारची मानसिकता लोकांमध्ये असताना अमेरिकेसारख्या ठिकाणी जायचं, डॉक्टर व्हायचं आणि यायचं. पहिली स्त्री डॉक्टर होणारी या देशामधली, तेही महाराष्ट्र. महाराष्ट्रामधलं महिलांचं कर्तृत्व हे जितकं अफाट आहे तेवढं तुम्हाला कुठच्याही राज्यामध्ये मिळणार नाही. तुम्हाला कोणत्याच राज्यात मिळणार नाही. पुढे जा. गोपाळकृष्ण गोखले, हे गांधीजींचे गुरु, ज्यांनी सांगितलं, महात्मा गांधींनी सांगितलं, पहिला देश फिर, देश बघ, देश समजला की काय करायचं हे आपोआप तुला समजेल. विठ्ठलरामजी शिंदे, शाहू महाराजांबद्दल काय सांगायचं. तुम्ही एकदा ही ह्यांच्याबद्दल वाचावं. मला मी तुम्हाला सांगतो ना, या एकेका माणसांवरती तुम्ही एक एक तास बोलू शकू आपण. एक एक तास. इतकी मोठी माणसं महाराष्ट्रात होऊन गेली. सावरकर, बाबासाहेब, प्रबोधनकार ठाकरे, भाऊराव पाटील, ताराबाई मोडक, विनोबा भावे सांगितलं मगाशी, नाना पाटील, क्रांतिसिंह नाना पाटील, चिंतामणरावांचं मगाशी सांगितलं तुम्हाला मी, पंजाबराव देशमुख, रामानंद तीर्थ. ही लक्षात ठेवा नावं आणि घरी जाऊन वाचा यांच्याबद्दल. यशवंतराव चव्हाण प्रचंड मोठं योगदान. आज आपण कोयना बिना बघतोय, धरण बिरण. आज महाराष्ट्राची औद्योगिक प्रगती जी सुरुवातीच्या काळामध्ये जी घडत गेली, मोठा झाला महाराष्ट्र, याचं मोठं श्रेय हे यशवंतरावांना जातं. कधी गेलात कोयना धरणावरती गेलात? कधी गेलात? मी गेलोय. पोच नसते ना, किंवा आपण कधी कुठची गोष्ट बोलली पाहिजे ह्याची माहिती नसते ना, अशा लोकांबरोबर गेलो तुम्ही. तिथे एक मोठी लिफ्ट होती, मोठी लिफ्ट होती. त्या लिफ्टमध्ये मला ते घेऊन गेले. बरं, ती लिफ्ट इतकी हळू होती, साधारणपणे 40 लोक त्या लिफ्टमध्ये जाऊ शकतील एवढी लिफ्ट होती. इतकी हळू होती की खाली जाईपर्यंत दाढी वाढते की काय, या लेवलला इतकी हळू चालली होती. बरं, ती जाताना खाली समोर भिंत कसली भिंत? कोयना धरणाची भिंत. म्हणजे त्या साईडला पाणी खाली चालली आहे. माझ्या बाजूला सगळे जे काय इंजिनियर होते उत्साहात, राज ठाकरे आलेत. मी आपला चाललोय त्यांच्यावर खाली. साहेब, दिवसाला 100 भूकंप होता तिकडे. मी म्हटलं, अहो हे बाहेर आल्यावरती सर्किट हाऊसवरती बोलता नाही का येणार आपल्याला? हे खाली जातानाची गोष्ट आहे का म्हटलं? कधी कुठची गोष्ट. पण तुम्ही कोयना धरण जरूर बघितलं पाहिजे. त्याचा पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा, जिकडे आज वीज निर्मिती होते ती जाऊन बघा. तुम्हाला मी पहिल्यांदा जेव्हा गेलो तेव्हा मला असं वाटलं जेम्स बॉन्डचा सेट आहे की काय. तुम्ही जाऊन फक्त बघा कोयना धरण, सहज जाऊन बघा की आपल्याकडे काय काय गोष्टी झाल्या त्या. माननीय बाळासाहेब ठाकरे, काय बोलायचं यांच्याबद्दल. संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर, संयुक्त महाराष्ट्र समिती फुटल्यानंतर मराठी माणसांना एकत्र आणून संघटना बांधणारा हा माणूस. या देशामध्ये, संपूर्ण देशात हिंदूंना हिंदू म्हणून मतदान करायला लावणारा हा देशातला पहिला माणूस.
व्यंगचित्रकार म्हणून तर मोठे होतेच. म्हणजे विन्स्टन चर्चिल यांची कार्टूनची बायोग्राफी ही काढली गेली जागतिक लेवलवरती. म्हणजे ज्याच्यामध्ये बाळासाहेब आर.के. लक्ष्मण यांचे जे गुरु ज्याला म्हणतात ज्यांना गुरु मानलं ते सर डेव्हिड लो यांच्या व्यंगचित्रांपासून अनेक व्यंगचित्रकार त्यावेळेचे जगातले यांची व्यंगचित्र त्या पुस्तकामध्ये होती. त्या पुस्तकात भारतातर्फे फक्त माननीय बाळासाहेब ठाकरे यांची 3 व्यंगचित्र निवडली गेली. त्या पुस्तकामध्ये आर.के. लक्ष्मणांचं एकही व्यंगचित्र नाही आहे. अर्थात यांनी काय त्यांचं श्रेष्ठत्व कमी नाही होत, परंतु ते पुस्तक इतकं महत्वाचं आहे, इतकी मोठी माणसं सगळे आपल्याकडे होऊन गेली. म्हणजे बाळासाहेबांचं असाई शिंबून नावाचं एक जपानचं एक दैनिक होतं तिकडचं टाइम्स ऑफ इंडिया. त्या असाई शिंबूनमध्ये बाळासाहेबांची व्यंगचित्र छापून यायची. आम्हाला फक्त इथले बाळासाहेब माहिती आहेत, शिवसेना पक्षाचे प्रमुख म्हणून आम्हाला माहिती आहेत, पण बाळासाहेब ठाकरे कोण होते, काय होते, कुठपर्यंत गेले होते, कोणाकोणाला माहिती होते, काही आम्हाला कल्पना नाही त्या गोष्टींची. पुढे शरद पवार, वैचारिक मतभेद असतील, राजकीय मतभेद असतील, अनेक गोष्टी असतील, पण त्या माणसाचं महत्व, श्रेष्ठत्व तुम्ही नाकारून होणारच नाही. अनेक गोष्टींबद्दल माझे मतभेद आहेत, पण सगळ्यात मोठी जर समजा गोष्ट या माणसाची जर आपण पकडली तर या महाराष्ट्रामध्ये फलोत्पादनामधली सगळ्यात मोठी क्रांती ही या माणसामुळे झाली. आज आम्ही आता सहज बघतो, पूर्वी काय असायचं आमच्याकडे, कोणतरी मामा यायचा, प्लास्टिकच्या छोट्याच्या पिशवीमध्ये मोसंबी घेऊन यायचा, मग कळायचं कोणतरी आजारी आहे. आजारी असल्याचंच फळ असायचं ते एक. म्हणजे कोणी मोसंबी घेतली, कोणी आजारी आहे का घरी, असंच विचारायची वेळ होती कुठची फळं. परंतु रस्त्यावरती ज्या वेळेला तुम्हाला गाडीच्या बाजूनी स्ट्रॉबेरी दिसायला लागली, तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये विविध प्रकारची फळं ही बाहेरच्या जगातनं येत होती आणि या जगातनं येऊन महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये बनत होती. ही सगळ्यात मोठी जी गोष्ट, ही सगळ्यात मोठी जी फलोत्पादनाची क्रांती ही झाली, ही या माणसामुळे. अनेक गोष्टी यांच्याबद्दल बोलता येतील, परंतु मला असं वाटतं की काही गोष्टी, ज्या गोष्टी आपल्याला पटत नाहीत त्या बाजूला ठेवाव्यात, पण माणसाचं मोठेपण यातनं कमी करू नये, कधीच कमी करू नये. आपल्याला एखादी गोष्ट आवडत नसेल, आपल्या घरात नाही का होतं, नवरा बायकोमध्ये भांडणं होतात, बायकोला नवऱ्यामधल्या काही गोष्टी आवडत नाहीत म्हणून काय रात्री फेकून देतात काय? नवऱ्याला बायकोमधल्या गोष्टी आवडत नाहीत, काही गोष्टी आवडत नाहीत, होतात. काही गोष्टी नाही आवडत, काही गोष्टी आवडतात. मला असं वाटतं तशी प्रत्येक व्यक्ती आपण बघितली पाहिजे, पण ती व्यक्ती जातीतून पाहता कामा नये, बिलकुल पाहता कामा नये. पुढे भांडारकर इन्स्टिट्यूटचे रामकृष्ण गोपाळ भांडारकर, पांडुरंग वामन काणे, हे कृपा करून माझ्याकडे त्या आहे, याच्यात खूप वेळ जाईल म्हणून मी वाचत नाहीये. इरावती कर्वे, दुर्गाबाई भागवत, कमाल समाजसेवक नवा विचार, बाबा आमटे, नानाजी देशमुख, विस पागे. आज आपण जी ह्याची योजना बघतो, रोजगार हमी योजना, म्हणजे रोजगार हमी योजना ही महाराष्ट्रामध्ये आणून देशभर पसरली गेली, कारण योजनाच महत्वाची होती. ती रोजगार हमी योजना आणण्याचं सगळ्यात मोठं काम हे विस पागेंचं आहे. अमित दलवाई, हे मगाशी सांगितले मी, पुढे घे, हे सगळे सांगितले मी. श्रीपाद अमृत डांगे, कम्युनिस्ट पक्षाची स्थापना जिकडे झाली त्यातल्या सगळ्यात महत्वाची व्यक्ती ज्या कम्युनिस्ट पक्षातली ही श्रीपाद अमृत डांगे. मी यांना भाषण करताना स्वतः बघितलेलं आहे, ऐकलेलं आहे. शिवसेनेच्या पहिल्या अधिवेशनाला प्रमुख पाहुणे हे श्रीपाद अमृत डांगे होते. त्यांना मी त्या एक फक्त गोष्ट तुम्हाला मी वाचून दाखवतो. हा साधारण
साधारणपणे त्याचा मराठीत भावार्थ आहे हा फक्त भावार्थ आहे, तेवढा भावार्थ म्हणून तुम्ही फक्त बघितलं पाहिजे त्याच्याकडे. हे साधारणपणे 1904 साली रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलेली शिवाजी महाराजांवरची कविता आहे. कुठे बंगाल, शिवछत्रपतींचा आदर्श किंवा शिवछत्रपतींबद्दलचा प्रेम, हेवा हा कुठपर्यंत कानाकोपऱ्यापर्यंत पसरला होता. म्हणजे त्याचा अगदी सगळ्यात महत्वाचं उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर शिवछत्रपतींच्या वेळेला एक व्यक्ती तशी ही पूर्वेच्या बाजूला पण होती, आसाममध्ये. त्या व्यक्तीचा आदर्श हे आमचे शिवछत्रपती होते. त्या व्यक्तीचं नाव होतं लच्छितबड फुकंद. हा तिकडचा मोठा एक सेनापती होता आसाम मधला. या सर्व लोकांना शिवछत्रपती माहिती आहेत, महाराष्ट्राला नाही कळले. ती टागोरांची फक्त मी तुम्हाला भावार्थ फक्त वाचून दाखवतो, तुमच्या लक्षात येईल. त्याला काही कवितेचं असं स्वरूप नाहीये. हे शिवाजी महाराज, आज आम्ही तुम्हाला केवळ इतिहासातील राजा म्हणून आठवत नाही, तर एका जागृत शक्तीप्रमाणे पुन्हा आमंत्रित करतो. तुम्ही तलवारीने जिंकलेली भूमी नाही, तर आत्मसन्मान जागवलेल्या जनसमुदाय हीच तुमची खरी परंपरा. तुम्ही लोकांना फक्त राज्य दिलं नाही, तर स्वराज्य म्हणजे काय हे शिकवलं. भीतीच्या सावलीतून बाहेर पडून स्वतःच्या अस्तित्वासाठी उभं राहणं हे काय असतं हे शिकवलं. आजही आम्ही तसंच गुलाम आहोत, भीतीचे, आळशीपणाचे आणि परावलंबित्वाचे. तुम्ही शत्रूंशी लढतात, आम्हाला स्वतःशी लढायला शिकायचं आहे. हे शिवाजी, तुमचा उत्सव फक्त ढोल ताशांमध्ये नको, तो आपल्या विचारात, कृतीत, स्वभावात दिसायला हवा. तुमचं नाव घेणं सोपं आहे, पण तुमच्यासारखं जगणं कठीण आहे. तुम्ही साधेपणात महानता दाखवलीत, धर्मात सहिष्णुता आणि सत्तेत संयम. आज आम्ही सत्तेला स्वार्थ समजतो आणि धर्माला भेदभाव आणि राष्ट्राला केवळ घोषणा. शिवाजी महाराज, तुमचा खरा उत्सव तेव्हाच होईल जेव्हा प्रत्येक माणूस स्वतःच्या मनातलं राज्य जिंकेल. उठा, जागे व्हा. तुमची तलवार आता लोखंडाची नाही, तर विचारांची असावी. तुमचा किल्ला आता डोंगरावर नाही, तर लोकांच्या विश्वासात असावा. हे शिवाजी, आम्हाला पुन्हा शिकवा, स्वराज्य म्हणजे केवळ सत्ता नाही, तर जबाबदारी आहे. हे रवींद्रनाथ टागोरांनी तेव्हा 1904 साली लिहून ठेवलेली गोष्ट आहे, जी आम्हाला अजून समजत नाहीये. आपल्याकडची संत परंपरा महाराष्ट्राची कुठेही तुम्हाला सापडणार नाही. कोणत्याही राज्यात तुम्हाला अशा प्रकारचे संत सापडणार नाही ज्यांनी या संपूर्ण या भागाची, या राज्याची, ज्याला आता राज्य म्हणतो आपण, परंतु या संपूर्ण भागाची संपूर्ण वैचारिक मशागत केली. सर्वांना जातीपातीपासून दूर लोटलं, त्यातले भेदभाव सगळे काढून टाकले. आज नुसती आपण फक्त माणसं फक्त बघूया, नुसती माणसं फक्त बघूया. लावा. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत रामदास, संत जनाबाई, संत नामदेव, संत एकनाथ, संत नामदेव. आज जर समजा तुम्ही पंजाबमध्ये गेलात तर पंजाबमध्ये देखील त्यांचा प्रचंड मोठे